नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, त्यामध्ये चक्क स्वानंदी आता मल्लिकाचं भांडफोड करत आता मल्लिकाने केलेले सगळ्यात मोठे कांड आणि ते म्हणजे समर स्वानंदीला बाजूला करण्यासाठी आता मल्लिकाने पुन्हा आता मंदाकिनीची मदत घेतली. हे सत्य आता स्वानंदी कशी आता समोर आणते आणि आदिराच्या भर पार्टीमध्ये बदललेल्या एकाच ग्लासने आता मल्लिकाचेच भांडे फोड होऊन पितळ उघडे पडत समर आता त्याच पार्टीमध्ये खरे सत्य समोर येतात. स्वानंदीला उचलून कसा स्वानंदीचा बायको म्हणून स्वीकार करतो आणि खरी स्वानंदी कशी सगळ्यांना दाखवतो हे प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे. स्वानंदी ही मल्लिकाचे भांडेफोड करत सत्य कसे आता समोर आणते आणि मल्लिकाने जे काही केलं ते समोर येऊन आदिराचा संसार तोडून स्वानंदीला संसारातून बाजूला करून आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मल्लिकाला आता समर आणि आजी कोणती भयानक शिक्षा करतात. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. मल्लिकाने आता अंशुमनचा डाव उलटून पडल्यामुळे आता नवीन एक डाव खेळलेला असतो आणि तो म्हणजे काही जरी झालं तरी आता आदिरा आणि मंदाकिनीमध्ये भांडणं लावून आदिराचा संसार मोडायचा आणि एकदा का आदिराचा संसार मोडला की मग हा समर स्वानंदीला आपोआपच त्याच्यापासून म्हणजे या घरापासून बाजूला करीन आणि त्यासाठी आता मल्लिकाने मोठा डाव रचून अर्पिताला यामध्ये आपल्या बाजूने वळवलेली असते. मल्लिका म्हणते की अर्पिता, हे बघ, तू आता एक काम करायचं, तू सरळ आपल्या बेबी डॉलकडे जायचं आणि तिला मोठमोठ्याल्या स्वप्नामध्ये अडकवून तिला पहिले तिचे पूर्वीचे दिवस आठवायला लावायचे आणि एकदा का ती मोठमोठ्या तिच्या त्या पहिल्या दिवसांना हुरळून जाऊन तिने काही चुकीचं पाऊल उचललं की मग झालंच म्हणून समज. इकडे मी त्या स्वानंदीच्या सासूला बरोबर पुन्हा माझ्या जाळ्यात अडकवते आणि तिला पुन्हा आदिराविषयी भडकवते. आता मल्लिकाने इकडे मंदाकिनीची भेट घेतलेली असते. मंदाकिनीला बाहेर आणून मंदाकिनीला आता स्वानंदीला त्या घरात अजून खूप त्रास आहे आणि आजी आणि समर स्वानंदीला ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही. मी स्वानंदीला त्या घरात समजून घेते म्हणून चाललंय, नाहीतर नव्या मुलीला असं कोणी बोलतंय का? अहो समर स्वानंदीला पांढऱ्या पायाची म्हणाला. ते ऐकताच आता इकडे मंदाकिनीला राग आलेला असतो. मंदाकिनी म्हणते की माझ्या मुलीला पांढऱ्या पायाची म्हणाला? अहो, खरं तर तुमची आदिरा हनीमूनमध्ये एक्साइटेड झाली होती आणि रोहन आणि आदिराचा अपघात व्हायला पाहिजे होता. मग माझ्या स्वानंदीने काय केलंय? ती पांढऱ्या पायाची कशी होईल? हे काही बरोबर नाही आहे. मल्लिका म्हणते मी तेच सांगते, हे बरोबर नाही आहे, पण आता करणार काय? समरचं चालतंय ना आमच्या घरात. त्याचबरोबर इकडे मल्लिकाने आता आदिराला सुद्धा फोनवर भडकावून मंदाकिनी ही आदिराला पांढऱ्या पायाची म्हटल्याचे सांगितलेलं असतं आणि याचाच आदिराला सुद्धा राग आलेला असतो. आता त्याचबरोबर इकडे मल्लिकाने पुन्हा आता मंदाकिनीला पैसे दिलेले असतात आणि व्याहीनबाई, मी तुमच्याच बाजूने आहे, तुमचं दुःख मी समजू शकते असे म्हणत आता मंदाकिनीला आपल्या बाजूने वळवण्याचा तिने प्रयत्न केलेला असतो. पण यावेळेस हुशार मंदाकिनीने मल्लिकाला शपथ वगैरे काही घालू नका, कारण तुमच्या शपथेमुळे मी मागं अडचणीत आले होते असे सांगितल्यामुळे शपथ वगैरे काही आता मल्लिकाने मंदाकिनीला घातलेली नसते. मंदाकिनी म्हणते फक्त तुम्ही हे कुणाशी बोलू नका. इकडे अर्पिता ही आता आदिराची भेट घेऊन आदिराने आता अर्पिताला ती पुन्हा तिचा आता ज्वेलरी डिझायनिंगचा बिझनेस करणार असल्याचे सांगितले आणि महागडे आणि रिच ज्वेलरी ती विकणार असल्यामुळे तिने आता पुन्हा ज्वेलरी विकण्यासाठी मोठी दुकान टाकण्याचा आता प्लान केलेला असतो. पण त्यासाठी अर्पिताने आता 31 डिसेंबरला तिची जुन्या फ्रेंडची आता पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी आदिराच्या घरीच 31 डिसेंबरला तिला पार्टी ठरवण्यासाठी सुचवलेलं असतं. आता आदिरा ही अर्पिताचा तो प्लान ऐकून जाम खुश झालेली असते आणि खरंच आपण जर पुन्हा 31ला आपल्या घरी पार्टी ठेवली तर आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटता येईल. अर्पिता म्हणते तू काही काळजी करू नको मॉम, आम्ही सगळी काही पार्टीची अरेंजमेंट करू. आदिराच्या लक्षात येतं की आपल्या ज्वेलरीचा बिझनेस पुन्हा एकदा नव्याने चालू करून पार्टीच्या निमित्ताने आपण सगळ्यांना
तो आपण बिझनेस पुन्हा सुरू करत असल्याचे अनाऊन्समेंट देखील करू आणि त्यामुळे आदिरा फारच खुश होती. अर्पिता म्हणते की तुझी ती कटकट करणाऱ्या सासूसारखं तुला नाही ना व्हायचं, म्हणजे तुला त्या तुझ्या सासूसारखं आणि तिच्या मुलीसारखं रस्त्यावरती बिझनेस नाही ना करायचा, रस्त्यावरती ज्वेलरी नाही ना विकायची अशी चीप पद्धतीने. आदिरा म्हणते की माझ्या पूर्वीच्या ग्लोबल पद्धतीनेच मी माझा आता ज्वेलरीचा बिझनेस करणार आहे आणि मी दुसरं काहीही करीन, पण मला माझ्या सासूसारखं व्हायचं नाही आहे, चीफ हाऊसवाईफ. तर आता लगेच इकडे अर्पिता खुश होती. अर्पिताने आता मलिकाला दिलेल्या प्लानची पूर्ण तयारी करून आता आदिराला भडकावलेलं असतं आणि एकदा का आदिराला नव्या स्वप्न बघण्याची आता तिला आवड निर्माण झाली की मग या मंदाकिनीमध्ये आणि आदिरामध्ये फूट पडून रोहन आणि आदिराचं लग्न मोडेन आणि एकदा का त्या दोघांचं लग्न मोडलं की मग इकडे स्वानंदी या घरातून समरपासून आपल्याला बाजूला करता येईल. ह्याचा आता पूर्ण प्लान तयार करून अर्पिताने आता त्यामध्ये बरोबर आदिराला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता इकडे मलिकाची भेट घेऊन मलिकाकडून पैसे घेऊन मंदाकिनीसुद्धा घरी आलेली असते. पण मित्रांनो, इथे मंदाकिनीला मात्र तिच्या डोक्यात एकच गोष्ट सलत असते आणि ती म्हणजे मलिकाने तिला सांगितलेलं असतं की तुझ्या मुलीला ना समर आजी व्यवस्थित बघत नाही आणि पांढऱ्या पायाची सुद्धा म्हटली. आता मंदाकिनी विचार करते की स्वानंदीला खरी काय आहे, तिला तिथे कोणता त्रास आहे आणि तिला ते पांढऱ्या पायाची का म्हणाली, असं आपण तिला विचारू, आता चौकशी करू, असा आता विचार मलिकाच्या डोक्यामध्ये येतो. आणि त्यानंतर इकडे आता मंदाकिनी ही स्वानंदीला फोन लावते. स्वानंदी म्हणते काय झालं ग आई? तर मंदाकिनी म्हणते की स्वानंदी मला एक सांग ना, तुला तिकडे काही त्रास वगैरे नाही आहे ना आणि तू तिकडे व्यवस्थित आहे ना? स्वानंदी म्हणते हो आई, मी इकडे अगदी मजेत आहे, पण तू मला असं का विचारतेस? तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की विचारते म्हणजे मी तुला विचारलं आहे, तुला तिकडे कुणी काही बोलत तर नाही ना? स्वानंदी म्हणते नाही. मंदाकिनी म्हणते की हे बघ स्वानंदी, तू माझ्यासोबत खोटं बोलू नकोस बरं का. स्वानंदी म्हणते काय झालं आई? आता मंदाकिनी म्हणते की तुला पांढऱ्या पायाची ते म्हटले की नाही एवढं मला सांग. ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदी म्हणते की आई अगं तुला कोणी सांगितलं, मला पांढऱ्या पायाचे वगैरे असं कोण कशाला म्हणेन? आता ते ऐकताच मंदाकिनीला तर धक्काच बसतो. स्वानंदी म्हणते की आई पण तू हे असं का बोलतेस आणि तुला कोणी सांगितलं? तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की मला आदिराची आई भेटली होती आणि तिथे तुला त्रास आहे आणि जावई बापू तुला पांढऱ्या पायाची असे म्हणून उद्देशून बोलतात, बरोबर की नाही? आता ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसून मलिकाने आपल्या आईचे पुन्हा एकदा कान भरवल्याचे सत्य आता स्वानंदी समोर आलेले असते. इकडे आता स्वानंदी जर समरशी बोलली नाही तर समरची चिडचिड होते आणि समरला करमतसुद्धा नसतं आणि त्यासाठी आता स्वानंदीला काहीही करून आपल्याबरोबर बोलायला भाग पाडायचं असा प्रयत्न आता समर करत असतो. पण आता यांच्याशी बोलून काही अर्थच नाही, त्यामुळे भांडणं न होण्यापेक्षा यांच्याशी न बोललेलं बरं. यामुळे अगदी मोजक्या शब्दात आता स्वानंदी ही समर बोलत असते आणि तेच आता समरला अजिबात आवडत नसतं आणि समर आता हळूहळू त्याचं स्वानंदीवरचं प्रेम मनातून फुलू लागल्यामुळे आता तो स्वानंदी आपल्यासोबत बोलावी यासाठी आता प्रयत्न करत असतो. इकडे निकिताने समरला समजावलेलं असतं की हे बघ स्वानंदी आणि तू आता कुठे तुम्ही एकमेकांना समजवायला लागलेले आहेत, पण जर तू त्यांच्यासोबत असाच भांडत राहिला तर तुमच्यामध्ये हा हळूहळू थोडा जो संवाद चालू आहे ना, तो संवाद होणं देखील बंद होईल समर. आणि स्वानंदी देखील एवढी काही वाईट मुलगी नाहीये असे आता निकिताने समरला सांगून पुन्हा समरचे एकदा डोळे उघडवलेले असतात. आणि आता त्याच वेळेस इकडे स्वानंदी घरी येताक्षणी आजीने आता गुरुजींकडून एक अंगारा आणलेला असतो आणि आजी तो अंगारा आता स्वानंदीला देते आणि म्हणते की हे बघ स्वानंदी, तुमच्या दोघांमध्ये आणि या घरांवर काही विघ्न यायला नको म्हणून हा अंगारा दिलाय. आज मुहूर्त चांगला आहे, तेव्हा तू हा अंगारा लाव आणि पिंट्याला सुद्धा हा अंगारा लावायला दे. स्वानंदी आता तो अंगारा लावून समरकडे येते आणि समरला आता तो अंगारा लावायला सांगते. तर समरने आता तो अंगारा लावायला नकार दिलेला असतो. समर म्हणतो हे बघा, मी आणलेला कुठल्याही प्रकारचा अंगारा मी लावणार नाही. तेव्हा आता
पुन्हा स्वानंदी समरला आता वेडंवाकडं म्हणजे टोचून बोलते आणि म्हणते की देवाच्या अंगाऱ्यावरती राग कशाला काढायचा, माझा राग आहे तर मला माझ्या हाताने नका लावू, पण देवाचा अंगारा तर लावा. ठीक आहे असे म्हणत आता समर म्हणतो लावतो मी अंगारा, ठेवा तिथे. आणि आता समर अंगारा घ्यायला लावतो तर स्वानंदीसुद्धा वागते आणि पुन्हा दोघांची टक्कर होते आणि दोघांच्या डोक्याला लागते. आता इकडे पार्टी अरेंज करता क्षणी मलिकाने दुसरा डाव रचलेला असतो. मलिका आता अर्पिताला म्हणते की हे बघ, पार्टीमध्ये ना काहीही करून ज्यूसच्या ग्लासमधून त्या स्वानंदीच्या आईला थोडंसं ड्रिंक्स पाजायचं आणि एकदा का ड्रिंक्स पाजलं की मग ती बरोबर आदिराला त्या पार्टीमध्ये बोलेल आणि दोघींचे भांडणं होतील आणि त्या भांडणातून आपण तर आदिराला अगोदरच मंदाकिनीविषयी पांढऱ्या पायाची बोलून राग आणून दिलेला आहे आणि आता जर त्यांचे भांडणं झाले तर सगळ्या पार्टीचा बेरंग उडून आदिरा पुन्हा आता आपल्या घरी येईल. इकडे आदिरा आदिराने रोहनला पार्टीविषयी सांगितलेलं असतं. आदिरा म्हणते की रोहन हे बघ, हाऊस पार्टी जर केली 31 डिसेंबरची पार्टीसुद्धा होईल आणि मला ना पुन्हा माझ्या ज्वेलरीचा बिझनेस सुरू करायचा. तेव्हा आता रोहनला आदिराने तयार केलेलं असतं. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की अगं आदिरा, आता पुन्हा एवढा खर्च कशाला. आदिरा म्हणते की आई तुम्ही खर्चाची काळजी करू नका, मी सगळा खर्च करीन. आणि आता आदिराला स्वानंदीचे बाबासुद्धा परवानगी देतात. नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि जुनं वर्ष संपणार आहे, तेव्हा त्या निमित्ताने घरामध्ये काही ना काही फंक्शन होतंय तर चला असे म्हणत आता आदिराला परवानगी मिळालेली असते. इकडे आता आदिराच्या घरी तिच्या फ्रेंड्सला बोलवून ती गरीब कुटुंबात संसार करते आणि तिचं सासर किती गरीब आहे हे दाखवून आदिराचा इगो हट करायचा. आणि एकदा का मंदाकिनी आणि आदिरामध्ये भांडण झालं की आदिरा सगळ्याला सोडून आता आपल्या घरी येईल हा विचार करता क्षणी आता सगळ्यांनी पार्टीची अरेंजमेंट केलेली असते. आणि आता समर स्वानंदी दोघेही आता पार्टीमध्ये आलेले असतात. इकडे आता स्वानंदीच्या घरी येता क्षणी इकडे आदिराने पार्टीची तयारी केलेली असते. मलिका आणि अर्पिता ह्या देखील आता तिथे आलेल्या असतात. आणि त्याचबरोबर मलिकाने तिचा डाव आखून आता मलिका अर्पिताला बरोबर ज्यूसमध्ये आता मंदाकिनीला प्यायला आता ड्रिंकचा ग्लास देतात. पण आता ज्या वेळेस वेटर तो ग्लास घेऊन आता येत असतो त्याच वेळेस आता मध्येच मंदाकिनी ऐवजी आदिरा पुढे येते आणि ज्यूसचा तो ग्लास समजून ड्रिंकचाच ग्लास पिते. आणि आता त्या ज्यूसमध्ये ड्रिंक्स टाकल्यामुळे आदिराला आता नशा चढते. तेवढ्यात आता मंदाकिनी म्हणते की अगं आदिरा, तू काय करते, चल ना पार्टीची तयारी वगैरे कर. तर आता आदिरा मंदाकिनीकडे बघते आणि म्हणते की आई, तुम्ही सतत मला हे करू नका बरं. एकतर तुम्ही पांढऱ्या पायाची मला म्हणालात, तेव्हा पांढऱ्या पायाची कडे तुम्ही कशाला येता. आता पुन्हा मंदाकिनीला धक्का बसतो. मंदाकिनी म्हणते की आदिरा, तू 2 वेळेस मला बोलली पांढऱ्या पायाची, मी कशाला तुला पांढऱ्या पायाची म्हणेल ग. आणि आता स्वानंदी हे त्यांचं बोलणं ऐकत असते. आणि आदिराचे बोलणे ऐकताच आता स्वानंदी आदिराकडे येते आणि म्हणते काय झालं आदिरा. तेव्हा आता आदिरा म्हणते की नंदूताई, अगं यांनी ना हे ॲक्सिडेंट झाल्यापासून सतत मला पांढऱ्या पायाची असे बोलतात आणि मी या घरात अपशकुनी आहे असे बोलतात. तर स्वानंदी म्हणते तुला कोणी सांगितलं. तेव्हा मंदाकिनी म्हणते की अगं मी हिला असं काहीच म्हटले नाही आहे. तर आदिरा म्हणते की माझ्या आईने मला फोन करून या मला पांढऱ्या पायाची बोलल्याचे यांच्या माझ्या आईला सांगितलं. ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते 1 मिनटं, आणि काकूने माझ्या आईलासुद्धा सांगितलं की यांच्या घरी मलासुद्धा पांढऱ्या पायाची म्हणतात, पण असं तर मला कोणीच म्हणालं नाही. ते ऐकताच आता आदिराला मोठा धक्का बसतो. आणि आता मलिकाचं कट कारस्थान स्वानंदी समोर आलेलं असतं. आणि तेवढ्यात आता समर तिथे येतो आणि म्हणतो काय झालं. तर आता स्वानंदी आणि आदिरा समरला ते सगळं सांगतात. तेव्हा आता समोर मलिकाचं कट कारस्थान आलेलं असतं. आदिरा म्हणते की आईने मला फोन करून माझी सासूबाई मला पांढऱ्या पायाची बोलली असं म्हटले. तर स्वानंदीसुद्धा आता
समरला सांगते की मला आईने फोन केला होता आणि काकूनी आईलासुद्धा मला घरी पांढऱ्या पायाचे बोलतात आणि तुमच्या मुलीला त्रास आहे असं सांगितलं. तेव्हा आता एकमेकांविरुद्ध मलिका ही आपल्या घरी भडकावून देते आणि आदिरा आणि रोहनमध्ये म्हणजे मंदाकिनीमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करते. हे सत्य आता समोर आणलेलं असतं आणि समरला आता सत्य कळता क्षणी मोठा धक्का बसलेला असतो. मंदाकिनी म्हणते की जावई बापू, अहो मी कशाला माझ्या सुनेला पांढऱ्या पायाची बोलेन? ॲक्सिडेंट तर तुमच्या गाडीचा झाला होता ना, मग माझी सून आणि रोहन तर दुसऱ्या कारमध्ये होती आणि मला तुमच्या काकूने हे सगळं सांगितलं. आता समरला जाम राग येतो आणि आदिराचा संसार मोडायला निघालेल्या मल्लिकाकडे रागाने बघत आता मल्लिकाचे भांडे फुटून पार्टीमध्ये आता समर हा मल्लिकाला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.